नाही वा दीपाली रुपाली आता का मी काय सांगे राहीनू टीव्ही न डिब्रा नका का म्हणतो हाजी माय आई साहेब चालू आवरी उरी रिकाम्या वहिनूत बरं ते दामाला गे तुम्ही आधार सुटा लाग जास का मग चाल माय म्हणता जरा सिरियल केलीस हा मग तुम्ही कशी म्हणत नाही निवस हो माई का तिथलं मग आवडी उरी रिकाम्या वहिनूत म्हणे हा हा ब जरासा भजे असं पीठ दही टाका चक्कीवर हा मग डिंडरा करा ना जरासा जाओ माय तुम्ही बेडे दररोज चांगलं खावा पैकी जायलेत आणि तर कोते वावा सांग का येत ना जाणू हा आई साहेब इथं उग्र नका खात जा म्हणतं वातूक शरीर विजास बरं उग्र खायचे ना उग्र घाल लाग जास मानस शिलगावा गंदी गाणी उजी गंध पळस बेन तू हा मग इथलं काय जास्त कमी खासूत का बरं बजेट मा खासू ना बेन माल तेशे ना तू काय का म्हणस मी ना मन कुर्तानी सांगितलं मी खावानं हा तो दाजबो दुजबो ही लागतीन खावाले मग नाना शाना मनावाला मग त्याचं काय लागा का जेवणले राधा झाले ना माय कांदा पातनी भाकरी तुम्ही दिशेत ना बिन नवीन नवीन काय बी करायला लावतीस हा दगद खातीस काय नाही बो हा मला एक तर ना खावाना नाही टेन्शन आहे बिन मला कपाशी नवजे टेन्शन पडी जायले मग अशा फुटी जायले म्हणे नाही खरं काम माणसे बी बेटी राहण्यात नाही तुम्ही कोणी दिस नाही माराने हा तुमले बी खरंच नाही तर जास्त वेळ जायले ना मग वैसने ते कधी काढत नाही तोंड नाही बरं चला आहे साहेब आपण जाईल आपलं वावर यायची लोत बरं काय माणसे लावतीस 4-5 दिन लगून मस्त याची टाकूत बरं का काय काय येच नाही मी तुमले ते साधी राबेल नाही शी मी दी कपाशी कुर्ता हा मन तशी राबेले बिन म्हणत कशी बिवस माले माणसे दको बेटी राहणार नाही दिये दको गारे गोऱ्या कराय ना मग बद इलागस कोंपोडी देस कपाशीले मागल्या वर्षाला तशी झाल वैनात मनावाला मग तुम्ही ते गाव जे बटणे आता दिवाईन गर्दी माझ्या कोंपुटी गतात ते बस कपाशीले मग नाही माय माय साहेब जाईत ना घर बी काय कामे शेताती बडा आवरा उरा जायची ना आपलं फक्त जाऊ दे दवाना राहिले तीस एक दिन जाऊ दे दवा जातील ना मग मी ती अशी बोला ना काहीच नाही वाटतं की राहणू मी तुमना पाहिन मग उका मग तयारी बियारी करज्यात आज जाऊ दे कालली पाहिन हा ना बिन मग कुर्ची आरू माले ते शोध ना बिन ना पट्टीन हा आणि एक दोन बाईले सांगितल्या मग हा मी बरोबर सांगीसू तुम्ही तयारी करते तिथला आम्हा बरं आता काय बी नाही साहेब मी पहिले सांग देस हा आपल्या दोन्ही बहिणीचे वावर काम काही येस नाही पण आहे ना आपला घर ना वावर आहे म्हणून इरायला नव्हतं आम्हाला आणि इथला तिथला मागे राहीन होत ना बोलजात ना का बर गर्दी मा इन्सर्ट वाहने आत बरं लते आम्ही सकाळी उठी येवा तर नाही मग जिथलं होई तिथलं करसूत आम्ही बस काय करावत नाही माय व तुम्ही कसं ना भुगला लई ना दिनाखो बांगेडाईनी दकायनी राहना का तुले आपला वावरनी कपाशी शेना मग दखते दवी सपे माय वो आपला अण्णा तिथं का किती बडाईने कपाशी लई उन्हात वाता कराले चांगलं वी जाई कथा करा काम पडी दिवाई न आता ताजा वाता ताजा रून नाही हो माय चला सासराची ना अशा सत्यानाच कर रास हा मग आता नवीन काय लयाने करायला ते का बरं हा इथला मोठा कापूस लई उन्हात ते वाता कराले माय आई साहेब राहू द्या ना मग तुम्ही बिचारावाला चिकायात मारण्यात का मग काम पडी ना वाता कराले बहिणी मारुपुरी गावंडर नि गावशे तू एक नंबरने गावंडर शे ताजी कपाशी शे हा ताजी कपाशी ना रू बना चांगला राहस वातीसले हा मागला का वर्षाना रूले कपाशी मा टाकी दे आणि या ताज्या रूने वात्या बनायले मग तुले का तिथले बी समजस नाही का हा काय बी येडाबणी पेडा खासते कसा मारता कास नाही तू ते बाप रे बाप हा माय तुम्ही उजीचारी पाय हुशारच उरकावा हा बोला ते बस एखादा मोठा व्यक्तीला कमी पडतस ते विषय म्हणा खरं सांगितलं ना तुम्ही बरं देवबानी चांगली बुद्धी दिली को लय आणि कापूस ताजा कापूस लय आणि ते माय व कधी म्हणे मोठी लय येत नाही चला पुरी म्हणे वट्टांग कोर जायची कापूस तरी सुई टाकत मग हा वाता करा ना मग आता दिवाळी न गण दिवा आले वाता कर लागतील बरं हा चला ना बिन आई साहेब कोण नाहीशी दीपावली देखो आई सुहानी दीपावली देखो आई
होता स्वतः बोर बी निवी राय नवीन तवे सवय चालना इथला मोठा कापूस मग माय मस गमणूक हुई गी ना सयेस मग नाही बा हा आका मात्र रोज सवय चालना ना हो माय मो आमना ते काहीच ठिकाणा शे नाही बेन दकाना तुमले बी सांगी राहीन तुम्ही आपण बी सुई टाकत म्हणतो कापूसले कशी वाता बनावाले ताणने रासा मग एक खडे मस सुई टाकत एक दिन वाता खरी टाकत मग आपली घर तुम्ही ऐकतीस नाही बी बडा मना गेलाय देतीस नाही बी नानावाला एक दिन मा कापूस बी सवय चालना एक दिन मा वाता बनावाय जाती तीन तीन जणी लागती सामेन तर कामे पट्टा वही जाय राहण्यात अन्नावाला एक काय करलेस अशा मग कशी मग जेवण नाही पडस का तवच पटापट वही जास ना मग जरा असं मानसी साहेबी खाईलेस हो माय मग दकना माय शकुंतला बहीण दिवाय किती जोगी लागली हो माय मंगो बहीण ध्यानी कानी रास आखं वर्ष पटापट जात नाही खरं काम बहीण दिवाय बहिणी काय लगे आग्रा दिन ना खोपडी वता लगे दनादन लग्न सुरू होती मंगो माय लग्नेसनी भिवची चिंता लागे जात बिना का मग बहीण लग्नेसनी भी एकोडी अशी उदू उमै जात एकोडी अशी उदू उमी जात ते नाही कोडे जावानी आई राजपूरचं मग एकच तारीखवर तीन चार लग्नी जाऊ दे माय यंदा ते शे ना आम्ही शेतात तिन्ही जणी एक लग्नले जावा तर नाही डायरेक्ट एक कोणता लगिनले अशा बजाडीत जसं होता ते आम्ही नाही जी माय मी काय सांगत राहू शकुंतला आता लग्नाचं जाऊ द्या दिवाळी रे दिवाळी न करा म्हणतं बनान बला जाती एक दिन बरं आमली मग तुम्ही काय बनावायत काही नाही बी यंदा दक्षू षटकात आवरेली सुद्धा आम्ही मग माय ते कोण खास नाही पेस नाही ना माय मग अजिबात कोण खास नाही चिकनो खायले तस नाही खरबड्या खातच नाही तरी बडं चिकनच करा राव बरं आपण मागल्या वर्षाला इथला मोठा चिवडा करा इथला मोठा लाडू बांधात आम्ही घरना माणसेच खादात नाही म्हणत मग अशा फेकाय घ्या त्या म्हणा रान जीव बाई गय ताबेन आणि आम्ही तिन्ही सासू आखीतला घेणार होतो माय मग आम्ही का म्हशी थोडी शेतच अंत का बी यंदा कशी आम्ही राहत नाही दिवाळी टाइमली आम्ही आई साहेब एकल्या पण ऍड्स करते बरं राहत नाही व तुम्ही चांगल्या शेत तुम्ही कवा द्या मग राणा पडीनी बडा करी सारी जायच्यात पाडी फुडी जायच्यात बडा खाऊ काय हो माय आई साहेब तुम्ही भ्याती में बोके नका पाला दादा कापूस सोया न म्हणते मन 2 दिन बाकी शेतात अजून 8-15 दिन बाकी शेतात मराले बी 8-15 दिन कधी बी नको सांगू मत रुपाली गाय गोरा बार फुला शुक्रवार निशे ना माझं 8 दिन शेत ना माय मग 8 दिन ना लोक इथेच बिडी जातात आपल्यावरी काही प्लॅनिंग नाही वा का बरं वय जाई ना